तर फायनली रितेश सरांनी महाराष्ट्राच्या जनतेची आवाज ऐकली आणि रितेशनी निक्कीला एक नाही दोन मोठ्या शिक्षा दिल्या आहेत आणि याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे की शेवटी भावच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला कोणत्या शिक्षा दिल्या, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. लास्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आर्या आणि निक्कीमध्ये भांडण झालेलं. निक्की आणि आर्यामध्ये आर्ग्युमेंट्स झालेली कारण निक्कीने कडेमध्ये चाय बनवला होता, पण तिने ते भांडण तसंच ठेवलं. तिने ते भांडे साफ केले नव्हते आणि आर्या हेच बोलत होती की तुला भांडण ठेवायचे असेल तर साफ करून ठेव, पण निक्की ऐकायला तयारच नव्हती. निक्कीने आर्याला हे पण बोललं होतं की तुझा बाप जरी बोलला तरी पण मी हे करणार नाही, मी तुझं ऐकणार नाही. आणि याच विषयावर रितेशने भाऊच्या धक्क्यावर निक्कीचा वाजा वाजवला. तिची चांगलीच क्लास घेतली, नुसती क्लास घेतली नाही तर तिला खूप मोठी शिक्षा पण दिली आहे. रितेश सर निक्कीला बोलत होते की तू ज्याप्रमाणे घरामध्ये दादागिरी दाखवतेस आणि तू बापांवर जात आहेस, ज्याप्रमाणे तू आर्याला बोलेस की तुझा बाप जरी मला बोलेल तरी पण मी हे काम करणार नाही, तू एकदा नाही तर 2-3दा बापाचं नाव घेतलंस आणि तुझी ही दादागिरी आता आम्ही खपवून घेणार नाही. आणि यामुळेच रितेशने निक्कीला शिक्षा दिली. निक्कीला हे पण बोललं की हा सीझन संपेपर्यंत तू कॅप्टन बनणार नाहीस, ही एक मोठी शिक्षा दिली. आणि दुसरी पण एक मोठी शिक्षा दिली, ती अजूनपर्यंत सस्पेन्स आहे, सिक्रेटली ठेवलेली आहे आणि आजच्या भाऊच्या धक्क्यावर ती शिक्षा पण रिव्हील होणार आहे. निक्की ज्याप्रमाणे घरामध्ये दादागिरी दाखवत होती, रितेश सरांनी तिला ती शिक्षा दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण हेच वाटत होतं की निक्कीला शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण निक्कीला एक नाही तर 2 मोठ्या शिक्षा मिळालेल्या आहेत. त्यामध्ये एकच शिक्षा रिव्हील झाली की ती हा सीझनभर कॅप्टन बनू शकत नाही. निक्की ज्याप्रमाणे वागले निक्कीला तर ही शिक्षा मिळणारच होती आणि रितेशने ती शिक्षा दिली. पण आता मला असं वाटतं की ऑडियन्स खूप खुश असणार आहे, खूप आनंदित असणार आहे. तुम्हाला रितेशच्या या डिसिजन बद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.